नमस्कार मित्रांनो, परवाला आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी पुण्यात येऊन त्यांनी जे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रबोधन केलं त्यात त्यांनी नको ते वक्तव्य केलेलं आहे। ते बोलताना आपलं आराध्य दैवत आपले नेते आदरणीय पवार साहेबांबद्दल ते अतिशय चुकीचं बोलले। त्यांच्यावर त्यांनी फार मोठे गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत। तसं पवार साहेबांवर बोलल्याशिवाय विरोधकांना मोठं होता येत नाही, हे गेल्या 50 वर्षापासून आपण पाहतोय। नाना प्रकारचे आरोप पवार साहेबांवर झाले, एकही आरोप कोणी सिद्ध करू शकला नाही। खासगीमध्ये विरोधक मान्य करतात की आम्हाला जर मोठं व्हायचं आहे तर साहेबांना शिवाय द्यावंच लागतं, साहेबांबद्दल बोलावंच लागतं। अशा प्रकारचा अमित शहा बोलले, पण ते बोलताना त्यांनी बेंबीच्या देठापासून उडून जे आवाहन केलं ते अतिशय लांछनास्पद आहे। हे तेच अमित शहा आहेत ज्यांना गुजरातमध्ये त्यांनी केलेल्या दुष्कृत्याच्या संदर्भात तिच्या न्याय व्यवस्थेने त्यांना तडीपारीचे आदेश बजावले होते। तडीपार कोणाला केला जातं? जो गुंड प्रवृत्तीचा माणूस असतो त्याला तडीपार केला जातो, आणि ते आमच्या साहेबांवर बोलणार, हा कुठेतरी विषय पटण्यासारखा आहे का? एवढंच नव्हे तर उद्धव साहेबांवर देखील त्यांनी औरंगजेब फॅन क्लबचा एक सदस्य वगैरे असं काहीतरी त्यांनी भाष्य केलेलं आहे। अरे, जिन्नाच्या मजारावर जाणाऱ्या लोकांनो, तुम्हाला मान्य उद्धव साहेबांवर बोलायचा तुम्हाला एक काडेमतात तरी अधिकार आहे का? ज्या बाळासाहेबांच्या भरोश्यावर, ज्या शिवसेनेच्या भरोश्यावर तुम्ही महाराष्ट्रामध्ये चंचुप्रवेश केला आणि त्या शिवसेना संपवण्याची तुम्ही आज भाषा करताय। ती शिवसेना फोडलेली आहे तुम्ही, ती राष्ट्रवादी फोडलेली आहे। महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता पक्ष जपणार हे दोन्ही पक्ष फोडण्याचा महापाप या भारतीय जनता पक्षाच्या फडणवीस साहेबांनी आणि त्यांना साथ देणाऱ्या मोदी शहानी केलेलं आहे। हे जनता कदापि विसरणार नाही आहे। आणि गेल्या या लोकसभेमध्ये जनतेने त्यांचं कौल दाखवून दिलेलं आहे की ते कोणासोबत आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते आता नाहक आपल्यावर त्यांनी बदनामीचे आरोप सुरू केलेले आहेत। या राज्यातली जनता मूर्ख नाही आहे, त्यांना सर्व समजतं। आणि याच्या मागचं खरं जर दुखणं कोणतं असेल तर छत्रपती शिवरायांनी या रयतेची स्थापना करताना जो त्या ठिकाणी सुरत सारख्या मोहिमा राबवल्या, त्या मोहिमेच्या माध्यमातून हे राज्य स्वराज्य करायचा प्रयत्न केला। त्याच महाराष्ट्राला आज आपण कसं ते 10 वर्षामध्ये मागे टाकलं जाईल हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। अनेक मोठे मोठे प्रकल्प आपल्या राज्यातून त्यांनी बाहेर नेले, गुजरातमध्ये नेले। मुंबईला होणारं आर्थिक केंद्र ते त्यांनी अहमदाबादला नेलं, हिऱ्यांचा व्यापार त्यांनी अहमदाबादला नेला, बुलेट ट्रेन आपल्याला नको असताना आपल्या माथी मारली। हे सर्व आपल्यावर जे करून आलेले आहेत, एक प्रकारचा सूड घेण्याचं काम करून आलेले आहेत। आणि त्याच्यासाठी त्यांना त्यांचा कानाखालचा माणूस या ठिकाणी हवाय, आणि ते फडणवीस साहेब पेक्षा चांगला माणूस त्यांना दुसरा कोणी मिळणार नाही। अशातलं एकूण या ठिकाणचं हे चालू आहे, त्याच्यापासून आपण सावध राहावं। आणि यांना यांची जागा जशी तुम्ही लोकसभेत दाखवलेली आहे, विधानसभेत त्यांना अजून तडीपार करायची वेळ आलेली आहे। आणि फडणवीस साहेब, तुम्ही काय बोलताय ठोकाची भाषा? हो, आम्हाला नका शिकू तुम्ही ठोकाची भाषा। तुम्ही जर अंगावर आले तर शिंगार घेण्याची आमची तयारी आहे, हे तुम्ही ध्यानात ठेवावं। पुन्हा एक वेळ महाराष्ट्रातील जनतेला मी आवाहन करतो की यांच्या या अशा महाराष्ट्र द्वेष्ट लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे। आणि लोकसभेमध्ये केलेल्या कामापेक्षाही उजवं आणि सरस काम तुम्ही करून दाखवाल, आणि यांची जागा, यांची औकात तुम्ही दाखवून द्याल, याबद्दल माझ्या मनात निर्माते शंका नाही। धन्यवाद।